हाय गाईज, तर आज मी कैरी तोडली आहे झाडाची. म्हणजे कैरी तोडताना नाही घेतलं शूट. तर आज मी कैरी तोडून आणि झाडाचे काम वगैरे सगळं उरकत. आता आम्हाला जेवण करायचं होतं आणि जेवण पण आम्ही आता झाडाखाली करणार आहे. आणि हे वरचं त्याचं कापून काढलं होतं. तर चला आता आपण कैरी कट करूया. तर त्यानंतर मी इथं कैरी तोडली. त्या कैरीमध्ये मी एका डब्यात ते तोडले तुकडे टाकले, बारीक बारीक तुकडे केले. त्यानंतर मी हळद टाकली. हळद टाकल्यानंतर इथं थोडंसं लाल तिखट टाकलं. ज्याला किती पाहिजे त्याप्रमाणे टाकू शकता तुम्ही. आणि त्यानंतर मी मीठ टाकलं आणि तेल टाकलं. त्यानंतर आपण ते झाकण लावून एकदम असं सेविंग म्हणजे त्याला एकदम मिक्स करून घेणार आहे. झाकण लावल्यावर चांगलं मिक्स होतं. पुन्हा कुणाला नक्की अशी कैरी आवडती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि खूप मजा येते खाताना, आंबट नाही, गोड नाही, खूप छान लागते. नक्कीच तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता. त्यानंतर मी तर तेल पण टाकलं होतं. तर आता आपण झाकण त्याला लावून पॅक करणार आहे की जेणेकरून असं मिक्स करता येईल. हलवून आपल्याला मिक्स करायचं आहे ते. तर त्यानंतर आता आम्ही जेवण करणार आहे आणि ते पण मी झाडाखाली जेवण करायला. चला जेवण करायला. तर त्यानंतर बघायचं आम्ही जेवण करायला आलो. मटकीची भाजी, चपाती मस्त. आणि मस्त मी ते म्हणजे डब्यात टाकलेले कैरीचे बारीक बारीक तुकडे त्यात सगळं मिक्स केले. तर छान एकदम वाव, एकच नंबर. कसं लागते तर चला आपण विचारूया. जेवण करायला आम्ही सगळेजण बसलो होतो. पण आम्ही ताजी आणि मी जेवण करत होतो. आई तिकडे बसले होता. तर त्यांना मी विचारलं कशी लागते. ते म्हटले खूपच छान लागते, एकच नंबर लागते. तर चला कसं वाटलं माझा ब्लॉग, तुम्ही पण नक्कीच ट्राय करा कैरीचा असं पदार्थ. छान, बाय.